तर मित्रांनो, हे दिग्रजचं आपल्या रेल्वे स्टेशन आहे आणि इथला जो प्लॅटफॉर्म आपण बघतो आहे तो प्लॅटफॉर्म क्रॉसिंग करण्यासाठी त्या ठिकाणी पिलर आहेत. मागे 8-10 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता. तर ह्या मशीन तो प्लॅटफॉर्म जो आहे तो बनवण्याचं काम करेल. आपण इकडे बघू शकतो वेगवेगळ्या मशिनरी जिथं आहेत आणि या मशीनच्या द्वारा ते फिट करण्याचं काम आपलं केलं जाईल. आणि दोन्ही साईडला हा प्लॅटफॉर्म आहे आपला. तो प्लॅटफॉर्म क्रॉस करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ते बनताना दिसेल. आणि आता जे आपण साईडला बघू शकतो की जे इकडेही काम आहे ती मशीन आपल्याला काम करत असताना दिसत आहे. आणि त्या साईडला दूरवरती जर आपण बघितलं तर जिथे आपल्याला शेड दिसत आहे, आता सध्या झूम करून दाखवतो, तिथले जे ट्रक आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी आता पार्किंगचं वगैरे आणि इतर ऑफिसेसची यंत्रणा रेल्वे स्टेशनच्या म्हणजे उजव्या साईडला आपल्याला असलेली दिसेल. आणि आता हा आपला ब्रिज कुठे बनतो आहे तर आपण बघू शकतो की हा ब्रिज आपला या ठिकाणी जे पिलर आपल्याला दिसत आहे तर याच ठिकाणी आपला ब्रिज बनेल. म्हणजे या ठिकाणी याला नटबोल्ट आहेत. नटबोल्टमध्ये ते जे पिलर आहेत आपल्याला त्या साईडला दिसत आहेत तर ते पिलर त्यामध्ये या नटबोल्टमध्ये ते फिट होईल. आणि ह्या मशीन ज्या आहेत तर त्या बसवण्यासाठी आपल्याला आलेल्या दिसतात. आणि सध्या कामाची जी लगबग आहे ते दिग्रज रेल्वे स्टेशनला आपल्याला चालू असलेली दिसते. हा आहे आपले जे ते तो प्लॅटफॉर्म 2 आहेत आणि त्याही साईडला तिथे पिलर आपल्याला उभे असलेले दिसतात. आणि याच्या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या साईडला म्हणजे हा प्लॅटफॉर्म आहे, इथेच आपल्याला ही रेल्वे पटरी क्रॉस करण्यासाठी ते पिलर बसेल. आणि याच्याही साईडला मित्रांनो आपल्याला जे रेल्वेचं काम आहे ते सातत्यानं सुरू असलेलं दिसतं. आणि पार्किंगचं जे काम आहे आता थोडा आज वेळ झाल्यामुळं उद्या परवा निश्चितपणे तुम्हाला त्या भागातलं काम नेमकं कसं सुरू आहे तर तेही दाखवण्याचा आपल्याला मी प्रयत्न करणारच आहे. आणि आपण बघू शकतो मित्रांनो, इथं जे लेवलिंगचं काम आहे, मुरुम वगैरे जे सगळं लेवलिंग करण्याचं आता सध्या सुरू असलेलं दिसतं. म्हणजे मोठमोठ्या मशिनरीच्या द्वारा आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता ही लेवलिंग करण्याचं काम सुरू आहे. आणि आता दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवरील जी आपण परिस्थिती पाहतो, इथून आपलं स्टेशन हे चालू होणार आहे आणि साधारणतः 1 किलोमीटर हे याचं डिस्टन्स असणार आहे. आपण बघू शकता की या आपल्या दिग्रज स्टेशनवर मित्रांनो सध्या चालतो आहे. माझ्या याही साईडला जे आहे स्लीपर आहे आणि माझ्या याही साईडला स्लीपर आहेत. म्हणजे आता बघा तुम्ही, ही एक लेअर, दुसरी लेअर आणि तिसरी लेअर जिकडून मी सध्या चालत आहे. तर ही सध्याची परिस्थिती आपल्या दिग्रज स्टेशनवरती आहे. आणि आता मग जे आपलं हदगाव आणि अर्धापूर आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो हदगाव आणि अर्धापूर तर तिथे ग्राउंड लेवल म्हणजे असे इकळल्यासारखे पहाड नाही आहेत. म्हणजे आपण बघतो की शिळोण्याला पहिली टनल आहे जी 2800 मीटरपेक्षा जास्त आहे. म्हणजे समथिंग आपण त्याला 3 किलोमीटर म्हणूया. 3 किलोमीटरची ती टनल आहे. त्यानंतर त्याच 7 ते 8 किलोमीटरमध्ये 3 टनल आहेत. आणि मग पुसद ते दिग्रज हा एक फेज साधारणतः 30 किलोमीटरचा आहे. तर यामध्ये पण 2 टनल मुख्य आहेत. बेलगव्हाणची टनल ही 2.5 किलोमीटरची आहे आणि दुसरी जी बेलगव्हाणनंतरची टनल आहे तर ती आपल्या शेवानगरची आहे. शेवानगर ते वसंतपूर खर्डा म्हणजे ती आपल्याला 1400 मीटरची असलेली दिसते. म्हणजे 1.5 किलोमीटरचं आपण त्याला म्हणू शकतो. तर या टनल असल्यामुळं निश्चितपणे त्याचा आपल्याला थोडं कामाला हा आपल्या वेळ लागेल. आता या सगळ्या आता इथून जे आपल्या आता स्लीपर जी आहे तर ते सुरू होत आहे. आणि आता स्लीपर ही कुठपर्यंत गेलेली आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळंच दाखवणार आहे. कारण की आता दारवा साईडला जवळपास ट्रॅक लेअरिंगचं काम जे आहे तर ते आपल्याला बरंचसं म्हणजे 50% पूर्ण होताना दिसतं. 40%च्या वरच ते पूर्ण झालेलं आहे. आणि आता ट्रॅक लेअरिंगचं जे काम आहे तर ते दुसरी कंपनी आंध्रातील आहे ती करत आहे. कारण हे ग्राउंड लेवलचं काम वेगळी कंपनी करते आणि ट्रॅकचं जे काम आहे तर ती वेगळी कंपनी आपल्याला करत असताना दिसते. आता सध्या बघू शकता अशा 3 साईड साधारणतः ह्या 3 किलोमीटरपर्यंत लेअरिंग आहे. आणि त्याच्याही पुढं स्लीपरचं जे आहे ते स्टॉक हा आपल्याला वाढत असताना दिसतो. आणि याच्यापूर्वीच जे आपलं वाईगोड इथे स्लीपरचा स्टॉक होता आणि वाईगोडच्या समोर जे गांधीनगरला आपलं स्टेशन आहे तर त्याही ठिकाणी आपल्याला स्टॉक जो आहे तर तो स्टॉक मित्रांनो तिथेही आपल्याला म्हणजे
4 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी म्हणजे किती तो स्टॉक लागेल त्यानुसार कंपनीच्या कॅल्क्युलेशननुसार तो आपल्याला पूर्ण होताना त्या ठिकाणी स्टॉक दिसतो. तर आता हा प्रश्न बरेचदा आपले पुसदवाले हे करतात, कमेंट करतात की पुसद साईडचं काम कसं आहे. तर निश्चित मित्रांनो, त्याही साईडला टनल जास्त असल्यामुळं म्हणजे आता हे स्टेप कसे बनत येईल. पूर्वी आपला 37 किलोमीटरचा एक टप्पा आहे. तो 37 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आणि 37 किलोमीटरनंतर जो आहे तर यवतमाळ आणि कळंब सेक्शन लागतं. मग आता त्यानंतर दारव्हा आणि यवतमाळ तिकडनं काम आपलं जास्त प्रगतीवर असलं दिसतं. त्यानंतर मग आणखीन प्रगती आपल्या दिग्रस भागात, म्हणजे दिग्रसला जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन 5-6 महिन्यांनी समजा किंवा 3-4 महिन्यांनी पुसदला राहील आणि मग असा आपला टप्पा. आणि तिकडूनही आता काम जे आहे हदगाव त्या साईडला, त्याही साईडला आपल्याला पूर्ण होताना ते दिसत आहे. पूर्वीचं आणि आताचं मित्रांनो जो स्टॉकचा आहे तर तो काय नेमका फरक आहे आता मी तुम्हाला इकडून दाखवतो. तो ट्रक ज्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर त्या ट्रकपासून तर आता इथपर्यंतचं हे डिस्टन्स जे आहे तर हे 2 किलोमीटर आहे. आणि इथं लेअरिंगची जी संख्या आहे म्हणजे आपल्याला जे आपली हाईट जी आहे म्हणजे साधारणतः 3, 4, 5, 6, 8, 9 लेअर याच्या इथे आपल्याला असलेल्या दिसतात. म्हणजे हा स्टॉक आता इकडं 4 लेअरमध्ये आणि याच्याही मागे आपण बघू शकतो की जिथे क्वार्टर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला स्टॉक असलेला दिसतो. मित्रांनो, सध्या आपण दिग्रसच्या स्टेशनवरती आहो आणि ह्या मशीन जे आलेले आहेत तर आता हा प्लॅटफॉर्म जो इथं पिलर आपला हे ब्रिज राहील तर तो ब्रिज बसवण्यासाठी आपण पाहतो की सगळं त्या ठिकाणी इथेच लागून आता ही पण मशिनरी आपल्याला दिसत आहे. तर याच ठिकाणी तो आपला समोर तिथं ब्रिज बनेल आणि ह्या मशिनरीज ज्या आहेत तर ते हे खांब उभे करण्यासाठी म्हणजे ह्या अत्याधुनिक ज्या मशीन आहेत तर ते आता इथं फिट करण्याचं काम करेल. आणि समोर आपण इथेच बघू शकतो की आपलं शेड जे आहे प्रवासी निवाऱ्याचं ते असेल आणि आपलं हे दिग्रसचं मित्रांनो जे प्लॅटफॉर्म आहे ते क्रॉस करण्यासाठी हा आपल्याला या ठिकाणी आता लगेच काही दिवसात फिट होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं काल काही जे इमेजेस घेतल्या तर त्या हे स्टेशनवर चालू असलेलं काम आहे. आणि आता आपण हा व्हिडिओ बघितला असेल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे काल आपल्या दिग्रस स्टेशनवरील आपला जो स्टॉक आहे स्लीपरचा तसंच रेल्वेचं जे काम चालू आहे तर ही अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत 2021 पासून मी सातत्यानं पोहोचवत आहे. तर निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि आपल्या भागात काम कसं चालू आहे तर निश्चित एक कमेंट करून सांगा. आणि तुमची एक कमेंट म्हणजे आपल्याला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी एक उत्साह निर्माण करेल.